एसटी आपली लालपरी, महाराष्ट्राच्या नसानसात भिनलेली आपली जीवनवाहिनी. पण याच लालपरीच्या प्रवासात एक डोकेदुखी ठरलेली आहे, ती म्हणजे सुट्ट्या पैशांची. 1 रुपया 2 रुपये यावरून कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये होणारी रोजची भांडणं आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहेत. पण आता याच रोजच्या कटकटीवर MSRTCने एक जबरदस्त उपाय आणलाय. नाव आहे NCMC स्मार्ट कार्ड. आज आपण याच कार्डचं A to Z विश्लेषण करणार आहोत. हे कार्ड नेमकं आहे काय, ते कोणाला बंधनकारक आहे, कसं मिळवायचं आणि याचे फायदे तोटे काय आहेत. चला सुरू करूया लालपरीचा हा नवा डिजिटल प्रवास. चला पटकन बघूया आपण आज काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी ती मूळ समस्या काय आहे जिच्यामुळे हा बदल करावा लागला, मग सरकारचा हा मास्टर स्ट्रोक नक्की आहे काय, त्यानंतर हे कार्ड कोणाकोणासाठी कंपल्सरी आहे, ते मिळवण्याची सोपी पद्धत कोणती, याचे खरे फायदे आणि एक मोठा तोटा कोणता, आणि शेवटी या बदलामुळे भविष्यात काय फरक पडणार आहे, या सगळ्यावर आपण सविस्तर बोलू. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एसटीचा प्रवास म्हणलं की काय आठवतं? खिडकीबाहेरचा वारा, वाटेत लागणारी गावं आणि याचबरोबर एक गोष्ट हमखास आठवते, ती म्हणजे सुट्ट्या पैशांवरून होणारी वादावादी. दादा सुट्ट्या नाहीत का? 1 रुपया द्या ना, नंतर घ्या माझ्याकडून. ही वाक्य आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची आहेत, नाही का? ही एक अशी डोकेदुखी आहे जी वर्षानुवर्षे आपल्या प्रवासाचा भाग बनून राहिली आहे. हे शब्द ऐका, हे थेट एका एसटी चालकाच्या काळजातून आलेत. भीक मागायसारखे धंदे. अहो विचार करा, दिवसभर हजारो लोकांशी व्यवहार करणाऱ्या त्या कर्मचाऱ्याला जेव्हा असं वाटतं, तेव्हा परिस्थिती किती गंभीर असेल. हा फक्त 1-2 रुपयांचा प्रश्न नाही आहे. हा वेळेचा, ऊर्जेचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. 1 रुपयासाठी होणारा वाद प्रवासाचा सगळा आनंदच घालून टाकतो. आणि ही डोकेदुखी एका गोष्टीपुरती थांबत नाही. सुट्ट्या पैशांवरून वाद, तिकीट काढायला लागणारी रांग आणि त्यात वाया जाणारा वेळ. विचार करा, एका बसमध्ये 50 प्रवासी असले आणि प्रत्येकाने तिकीट काढायला 1 मिनिट लावलं तर 50 मिनिटं फक्त तिकीट काढण्यातच जातात. कंडक्टरवर कामाचा ताण वाढतो, प्रवाशांची उगाच चिडचिड होते आणि उरलेले पैसे परत घेण्याच्या नादात अनेकदा गैरसमज होतात. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी एका कायमस्वरूपी उपायाची गरज होतीच. आणि तोच उपाय आता आपल्या समोर आहे, NCMC स्मार्ट कार्ड. याला फक्त एक नवीन योजना नाही, तर एसटी प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ असं म्हटलं जातंय. कारण हा फक्त सुट्ट्या पैशांवरचा तोडगा नाही, तर संपूर्ण प्रवास व्यवस्थेत क्रांती घडवणारा एक निर्णय आहे. जुनी किचकट पद्धत मोडून एक नवी, सोपी आणि पारदर्शक पद्धत आणण्याचा हा प्रयत्न आहे. चला आता नीट समजून घेऊया, हे कार्ड नक्की आहे तरी काय. आता हे NCMC कार्ड म्हणजे काय भानगड आहे? एकदम सोपं आहे. हे आहे तुमच्या खिशातलं एक डिजिटल पाकिट. जसं आपण मोबाईलमध्ये रिचार्ज करतो, तसंच या कार्डमध्ये आधीच पैसे भरून ठेवायचे. प्रवास करताना कंडक्टरला रोख पैसे देण्याऐवजी फक्त त्यांच्या मशीनवर हे कार्ड टच करायचं. झालं, तिकिटाचे पैसे आपोआप कापले जातील. आणि याचं पूर्ण नाव आहे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. नावावरूनच कळतंय की याची ताकद फक्त आपल्या लालपरीपुरती मर्यादित नाहीये. या स्लाइडकडे नीट बघा. या एका कार्डची ताकद किती मोठी आहे ते लक्षात येईल. हे कार्ड फक्त महाराष्ट्रातल्या एसटी बसेसमध्येच नाही, तर मुंबई पुण्याच्या मेट्रोमध्ये, मुंबईच्या बेस्ट बसेसमध्ये आणि भविष्यात रेल्वे प्रवासात सुद्धा वापरता येणार आहे. कल्पना करून बघा, एकाच कार्डवर आपण आपल्या गावातून एसटीने तालुक्याला, तिथून ट्रेनने शहरात आणि शहरात मेट्रो किंवा बेस्टने कामावर पोहोचू शकतो. एक देश एक कार्ड या संकल्पनेचं हे एक उत्तम उदाहरण आहे. परिवहन मंत्र्यांचं हे वाक्य या योजनेचं सार सांगतंय. ही फक्त एक टेक्निकल सुधारणा नाहीये, हा प्रवाशांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न आहे. कसा? तर या कार्डमुळे प्रत्येक व्यवहाराची अचूक डिजिटल नोंद होणार आहे. म्हणजे सगळा व्यवहार आता आरशासारखं स्वच्छ होणार. सरकारला कळेल की सवलतींचा फायदा खऱ्या लोकांपर्यंत पोचतोय की नाही, आणि प्रवाशांना खात्री पटेल की त्यांच्याकडून योग्य तेच पैसे घेतले जात आहेत. बरं, सगळं ठीक आहे, पण हे कार्ड नक्की कोणासाठी आहे आणि कोणासाठी ते बंधनकारक आहे, म्हणजे कंपल्सरी? इथून पुढचा भाग नीट ऐका, कारण यामागे खूप मोठं आणि गंभीर कारण आहे. ही आहे त्यामागची कठोर वस्तुस्थिती, व्यवस्थेला लागलेली कीड. हो, कीडच म्हणावं लागेल. अनेक वर्षांपासून बोगस ओळखपत्र दाखवून, खोटी माहिती देऊन अनेक जण एसटीच्या सवलतींचा गैरफायदा घेत होते. म्हणजे वय 75 नसतानाही अमृत ज्येष्ठ नागरिक म्हणून फुकट प्रवास किंवा खोटं सर्टिफिकेट दाखवून दिव्यांगांची सवलत लाटायची. यामुळे एसटी महामंडळाचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान होत होतं आणि जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्या हक्कावर गदा येत होती. आणि ह्याच भ्रष्टाचाराला थांबवण्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची सवलत घेणाऱ्या या सर्व प्रवाशांसाठी आता हे NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. मग ती महिलांना मिळणारी 50% सवलत असो, ज्येष्ठ नागरिकांची सवलत असो, विद्यार्थ्यांचे पास असोत किंवा दिव्यांगांना मिळणारी मदत,
यापुढे जर सरकारी सवलत हवी असेल तर हे स्मार्ट कार्ड असलंच पाहिजे, याशिवाय सवलत मिळणार नाही. आणि हे सगळं शक्य कसं होणार? तर आधार कार्डमुळे. हेच तर या संपूर्ण योजनेचं ब्रह्मास्त्र आहे. प्रत्येक कार्ड हे तुमच्या आधार कार्डशी जोडलेलं असेल. याचा अर्थ एका व्यक्तीला एकच कार्ड मिळेल आणि त्याची ओळख आधार क्रमांकावरून पक्की केली जाईल. त्यामुळे आता कोणतीही व्यक्ती खोटी माहिती देऊन सवलत मिळवू शकणार नाही. व्यवस्थेतील सगळ्या पळवाटा आता कायमच्या बंद होणार आहेत. चला, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे कार्ड मिळवायचं कसं? प्रक्रिया लय अवघड आहे का? कुठे जावं लागेल आणि खिस्सा किती खाली करावा लागेल? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. अहो, काहीच अवघड नाहीये. एकदम सोपी सरळसोट प्रक्रिया आहे. फक्त 4 पायऱ्या. पहिली, तुमच्या जवळच्या कोणत्याही एसटी डेपोमध्ये किंवा बस स्थानकावर जायचं. दुसरी, जाताना आवश्यक कागदपत्र सोबत न्यायची. तिसरी, तिथे एक छोटा अर्ज भरून द्यायचा आणि ठरलेलं शुल्क जमा करायचं. आणि चौथी, काही वेळातच तुमचं कार्ड प्रिंट होऊन तुम्हाला तिथेच मिळेल. ऑनलाईनची कटकट नाही, कुठे हेलपाटे मारायची गरज नाही. आता कागदपत्र काय लागतील तेही एकदम सोपं करून ठेवलंय. बघा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना फक्त त्यांचं आधार कार्ड सोबत न्यायचं आहे. दिव्यांग प्रवाशांना त्यांचं वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID कार्ड लागेल. विद्यार्थ्यांसाठी त्यांचा शाळेकडून मिळालेला सरळ क्रमांक महत्त्वाचा आहे. आणि पत्रकार किंवा इतर पुरस्कार विजेत्यांना त्यांचं शासकीय ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र दाखवावं लागेल. म्हणजे तुमच्या सवलतीच्या प्रकारानुसार फक्त एकच मुख्य कागदपत्र गरजेचं आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच हे स्मार्ट कार्ड बनवत असाल तर त्यासाठी फक्त एकदाच ₹199 शुल्क भरावं लागेल. यात कार्डची किंमत आणि GST सगळं काही आलं. हा खर्च एकदाच करायचा आहे. आणि थांबा, एक चांगली गोष्ट पण आहे. जर तुमच्याकडे, विशेषतः विद्यार्थ्यांकडे, एसटीचं जुनं स्मार्ट कार्ड असेल तर ते डेपोमध्ये जमा करा आणि नवीन NCMC कार्ड फक्त ₹149 मिळवा. म्हणजे सरळ ₹50 बचत. बरं, कार्ड तर मिळालं. आता त्यात पैसे कसे भरायचे? म्हणजे रिचार्ज कसं करायचं? त्याचे पण अनेक सोपे पर्याय आहेत. तुम्ही थेट बसमध्ये कंडक्टरच्या मशीनमधून रिचार्ज करू शकता, डेपोच्या खिडकीवर जाऊन रिचार्ज करू शकता किंवा घर बसल्या MSRTCच्या वेबसाईट किंवा ॲपवरूनही रिचार्ज करता येईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कार्ड वापरण्यासाठी त्यात कमीत कमी ₹100 बॅलन्स असणं आवश्यक आहे. चला, आता जरा स्पष्ट बोलूया. प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. या योजनेचे फायदे जबरदस्त आहेत, यात शंका नाही. पण यासोबत एक मोठा तोटा किंवा एक कडक नियम आहे जो प्रत्येक सवलतधारकाने आपल्या डोक्यात फिट करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. हे बघा, फायदे तर डोळ्यासमोर आहेत. रोजची कटकट संपणार, खिशात रोख रक्कम बाळगायची गरज नाही, प्रवास सुरक्षित होणार, वेळ वाचणार. पण आता जरा उजवीकडे बघा. हा आहे सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा. जर हे कार्ड घरी विसरलात किंवा ते हरवलं तर प्रवासात कोणतीही सवलत मिळणार नाही. पूर्ण तिकीट काढावं लागेल. विषय संपला. आणि हा नियम म्हणजे नियम. तो सगळ्यांना सारखाच. विद्यार्थी, महिला, 75 वर्षांचे अमृत ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग प्रवासी, कुणालाही यात सूट नाही. सरळ हिशोब आहे. कार्ड नाही, सवलत नाही. ही गोष्ट प्रत्येकाने आपल्या मनावर कोरून ठेवली पाहिजे. आत्तापर्यंत ओळखपत्र दाखवून काम भागत होतं, पण आता डिजिटल युगात आपलं कार्ड हेच आपलं ओळखपत्र आणि तेच आपलं तिकीट आहे. तर मग या सगळ्या माहितीनंतर आपण काय समजायचं? या नव्या बदलाला आपण सामोरं कसं जायचं? चला, या प्रवासाचा समारोप करूया. खरं सांगायचं तर हा बदल म्हणजे जुन्या आजारांवरचं एक प्रभावी औषध आहे. हो, सुरुवातीला हे औषध थोडं कडू वाटेल, पण ते गरजेचं आहे. 1-2 रुपयांसाठी होणारे अपमानकारक वाद, बोगस लाभार्थ्यांमुळे होणारं नुकसान, या सगळ्याला मागे सोडून आता आपण तंत्रज्ञानाच्या मदतीनं एका सोप्या आणि सुखकर प्रवासाच्या दिशेने निघालो आहोत. एकदा का ही व्यवस्था रुळली की त्याचे फायदेच फायदे आहेत. हो, सुरुवातीला डेपोत जाऊन कार्ड बनवायला थोडा त्रास होईल. ते नेहमी सोबत ठेवण्याची सवय लागायला वेळ लागेल, हे सगळं खरं आहे. पण हा थोडासा त्रास भविष्यातला मोठा मनस्ताप वाचवणार आहे. त्यामुळे आता प्रश्न फक्त सरकारचा नाही, प्रश्न आपल्या सगळ्यांचा आहे. आपण स्मार्ट कार्ड वापरून स्मार्ट प्रवासी बनायला तयार आहोत का? आपल्या लाडक्या लालपरीला या नव्या डिजिटल प्रवासात साथ द्यायला आपण तयार आहोत का? याचा विचार नक्की करा.